नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत. मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आलेलो आहे आडोशी वॉटरफॉलच्या इथे जाणार होतो. आम्ही जवळजवळ पोहोचलेलो. आता इथे गाड्या वगैरे आहेत. आम्ही कांजूर मार्गवरून निघालो होतो आणि आता 2-2.5 तास लागले आम्हाला यायला. 8 वाजता निघालो होतो, 10:30 पावणे 11च्या दरम्यान आता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता मी जाणार आहे तिकडे आडोशी वॉटरफॉल, तिथे जाणार आहोत. तर आपण बघूया त्या धबधब्याचं सगळं, तिथे किती धबधबे वगैरे आहेत ते. तर चला. हे बघा, इकडे गाड्या वगैरे पार्किंग केलेले आहेत आणि धबधबा सुद्धा आपल्याला समोर दिसत आहे. तुम्ही बघू शकता, तिकडे दिसतोय बघा. तर कधी आलात तर इथे गाड्या वगैरे पार्क करायची इथे जागा आहे. दुकानं पण आहेत, 2-3 दुकानं पण आहेत. पाणी बॉटल वगैरे किंवा मका चहा वगैरे ना इकडे आहेत. आम्ही आता गाडी इथे पार्क केलेली आहे. बाईकने आलो, रोहितची गाडी आहे बघा. इकडे बाईकने आलेलो आहोत आम्ही आणि इथे पार्क केले आहे. इथे 4-5 धबधबे आहेत असे बोलत आहेत. तर आता जाऊया. थोडा बारीक पाऊस आलाय. इकडे दुकानं सुद्धा आहेत, खायला सुद्धा आहे. तुम्हाला नाश्ता वगैरे करू शकता. इकडे एक धबधबा आपल्याला दिसतोय. मंडळी, हे बघा, इकडे गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत. आता आपण इथे पहिलाच धबधबा दिसतोय, इथे थोडं जाऊन बघूया. हा रोहित आहे इकडे. रोहित, हॅलो. तर जाऊया आता इकडे, बघूया. हे बघा, हा इकडून आवाज येतोय. हा इथे एक आहे. इथे उतरायला बघ कसं सावकाश रे. हा बघा धबधबा. पाऊस कमी असल्यामुळे पाऊस पडत नव्हता 2-3 दिवस, त्याच्यामुळे पाणी थोडं कमी झालंय असं बोलतात इकडचे गावाले. तर इकडे पुढे आपण आता काय जाऊया नको, थोडं रिस्की वाटतंय. अजून तिकडे वरती पण आहेत, तर बघूया तिकडे. हे बघा, इकडे बरीचशी मंडळी सुद्धा येत आहेत, आलेले आहेत. हा इकडे एक झाला, अजून इकडे पण आहे. तर इकडे बघूया आता. हा इकडे थोडा जबरदस्त दिसतोय. तर पुढे जाऊन बघूया आपण. इकडचं सीन एकदम जबरदस्त वाटतंय. सीन इकडे आजूबाजूला मस्त झाडं बिडं आहेत. बघा, झाडं वगैरे खूप आहेत तिथे. मंडळी, इकडे आलो आता पुढे अजून. तर ते बघा, तिकडे गाड्या दिसत आहेत आपल्याला, जवळच आहेत. गाड्या येतात तिथे, गाड्या आणू शकता तुम्ही, 4 व्हीलर 2 व्हीलर सुद्धा. पाणी इकडे आहे, पाणी जास्त नाही आहे. इकडचा नजारा बघा, एकदम जबरदस्त वाटतोय. आडोशी धबधबा, आडोशी वॉटरफॉल हा खोपोलीमध्ये येतो. तर आम्ही मुंबईवरून आलो, मी विक्रोळी आणि रोहित
कांजूरमार्गवरून. तर कांजूरमार्गवरून आम्ही निघालो होतो 8 वाजता आणि 8 वाजता म्हणजे मध्ये थोडा नाश्ता केला आणि नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर 2-2.5 तास लागले आम्हाला इथे यायला येईपर्यंत. 2-2.5 तासाचा प्रवास झाला आमचा. जबरदस्त वाटतं इकडचं सीन. तर थोडं वरती जाऊन बघूया. आपण काय आंघोळ वगैरे करणार नाही आहोत पाण्यात. अजून मंडळी येत आहेत. तर याच्यावरून चालताना असं दगडीवरून चालताना या काळ्या दगडी आहेत त्याच्यावरून असं स्लिप होऊ शकतं. तर सावकाश या कधी आलात तर. अजून ह्याच्यावरती पण तिकडे आहेत अजून धबधबे 2-3 आणि कुंड सुद्धा आहेत. तर तिकडे सुद्धा जाऊया आपण. तर आधी इथले जरा बघूया. हे बघा आलो इथे आणि इथे आंघोळ करायला वगैरे आहे. जास्त खोल वगैरे नाही पण आपण आता जाणार नाही आहोत. थोडं पुढे जाऊया. बघा जबरदस्त आहे. मस्त आंघोळ वगैरे झाली असते. वरून कोसळणारा धबधबा. तिकडे मंडळ आहेत. आपण तिकडून आलोय. मंडळ इकडे नक्की एकदा भेट द्या. इथे पोहण्यासारखी सुद्धा जागा आहे बघा. इथे पोहू शकता मस्तपैकी. पण आम्ही आता नाही पोहणार आहोत. तर नक्की व्हिजिट करा इथे या आडोशी धबधब्याच्या इथे, आडोशी वॉटरफॉलच्या इथे फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत. पण आल्यानंतर कचरा वगैरे करू नका. सुंदर असा धबधबा इथे. नक्की एकदा भेट द्या. अजून तिकडे सुद्धा आहे. तिकडे सुद्धा धबधबा आहे. आणि इकडे आता मंडळी आलेली आहेत आपल्या इकडे. हे बघा बरेचसे मंडळी येतात तिकडून खालून. हे सुद्धा इकडे आलेले आहेत. किधर से आहे? मलाड से. तर हे मालाडवरून आले आहेत आणि 4 व्हीलर घेऊन आले. 4 व्हीलर से आहे ना. कितना घंटा लगा इधर आने के लिए? 2 घंटा. 2-2.5 घंटा मतलब लगता है. कैसा लग रहा है? अच्छा मस्त. यूट्यूब चैनल है. यूट्यूब चैनल. अजून पण तिकडे मंडळी येत आहेत. तिकडे बघू शकता आणि तुम्ही सुद्धा नक्की इकडे नक्की एकदा भेट द्या. मंडळी बघा थोडं आतून पाठी आलो. आता आम्ही पुढे जाऊन आलो होतो तिकडून. आता पाठून बघतो आपण आता. हे किती जबरदस्त सीन दिसतो आपल्याला बघा.
तेव्हा आता आपण इकडून वरती आलो आणि इकडे आपण खाली तिकडे गेलो होतो पहिल्यांदाच, बघितलं खालचं सीन. वरून बघा किती जबरदस्त वाटतं, वरून किती उंच खोल आहे बघा. पाण्याचा आवाज सुद्धा बघा खळखळणारा बघ कसा येतो, खळखळ येतो. इकडे सुद्धा मंडळी आहेत. मंडळी थोडं अजून वरती आल्यानंतर आहे बघा आपल्याला इथे एक छोटंसं कुंडासारखं कुंड, म्हणजे इथे सुद्धा आंघोळ करू शकता तुम्ही. छोटा कुंड आहे, डोहा आहे हे बघा. इथे सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता, मस्त वाटतं इथे सुद्धा. खालून आलेलं तिकडे दोन आहेत खाली आणि इथे एक मध्ये वरती एक आहे आणि इकडे थोडं छोटे छोटे आहेत कुंड टाईप, कुंड वगैरे आहे तशी. तर नक्की एकदा इकडे तुम्ही येऊ शकता, कधी आलात तर नक्की भेट द्या इकडे. आणि इथे एक छोटासा हे बघा, इथे एक छोटं कुंड आहे, धबधबा आहे छोटा आहे. तर इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. इकडे छोटे छोटे मासे सुद्धा आहेत आणि खूप असं सुंदर आहे इकडे बघण्यासारखं वगैरे, आंघोळ करण्यासारखं. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच.